Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3 of chapter number 2 angles from 6th standard mathematics. Practice set 2 मध्ये आपण काय पाहिले? डिफरंट टाइप्स ऑफ अँगल, वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स. खूपच इझी आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ अँगल, राईट. जो अँगल 90 डिग्री पेक्षा छोटा असतो त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. जो अँगल 90 डिग्रीचा असतो त्याला राईट अँगल असे म्हणतात. जो अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा असतो त्याला ॲनऑब्ट्यूज अँगल असे म्हणतात. आणि जो अँगल 180 डिग्रीचा असतो म्हणजे अशा स्ट्रेट लाईन मध्ये असतो त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. जो अँगल 180 डिग्री पेक्षाही मोठा असतो, हे पहा, इथून स्टार्ट होतो आणि इथे त्याचा सेकंड आर्म असतो. 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट लाईन, राईट, पण हा खाली आलेला आहे, 180 डिग्री पेक्षाही मोठा आहे. सो या अँगलला म्हणतात रिफ्लेक्स अँगल. आता कम्प्लीट अँगल म्हणजे काय, की ज्या अँगलचा एक आर्म इथे असतो आणि सेकंड आर्म हा इथून पूर्ण एक राऊंड मारून पुन्हा फर्स्ट आर्मवरच येतो, म्हणजे एक कम्प्लीट राऊंड मारतो आणि पुन्हा फर्स्ट आर्मवर येतो, त्यालाच कम्प्लीट अँगल असे म्हणतात. आणि हा किती डिग्रीचा असतो तर 360 डिग्रीचा असतो. तर झिरो अँगल आणि कम्प्लीट अँगल हे दिसायला सारखेच दिसतात, पण त्यामध्ये फरक आहे. कम्प्लीट अँगल म्हणजे 360 डिग्रीचा अँगल, जो ज्याचा सेकंड आर्म हा वन पूर्ण राऊंड कम्प्लीट करून पुन्हा फर्स्ट आर्मवर येतो. पण झिरो अँगल हा फर्स्ट आर्म आहे अँगलचा आणि सेकंड आर्म त्याच्यावरच असतो, त्याला झिरो अँगल असे म्हणतात. चला आता प्रॅक्टिस सेट 3 मध्ये कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते पाहूयात आणि सॉल्व्ह करूयात. यूज द प्रॉपर ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. आता आपल्याला हे जे अँगल्स दिलेले आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. अजून काय करायचे आहे, यूज द कंपासचा यूज करायचा आहे अँड द रुलर टू बायसेक्ट देम. आणि मग आपल्याला त्या अँगलला बायसेक्ट करायचे आहे. आता अँगल्स कसे ड्रॉ करायचे ते आपण पाहिलेले आहे, तुम्हाला माहितही आहे, ते आपण ड्रॉ करूयात. आणि त्यानंतर अँगल्सला बायसेक्ट कसे करायचे तेही आपण शिकूयात. आता इथे डिग्री हे जे युनिट इथे यूज केलेले आहे ते कशासाठी तुम्हाला माहित आहे. जेव्हा आपल्याला लेंथ मेजर करायची असते तेव्हा आपण सेंटीमीटर, किलोमीटर अशा प्रकारचे युनिट यूज करतो. मग आता इथे आपल्याला अँगलला मेजर करायचे आहे, मग आपण डिग्री हे युनिट यूज करतो. इथे आपल्याला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, येस, व्हेरी गुड, प्रोट्रॅक्टर लागणार आहे. मग आपण अँगल ड्रॉ करण्यासाठी आधी बेसलाईन ड्रॉ करूयात. ही आपण बेसलाईन ड्रॉ केली. आता अँगल कशा प्रकारे ड्रॉ करणार आपण प्रॅक्टिस सेट 2 मध्ये पाहिलेले आहे. आपण प्रोट्रॅक्टर लाईनच्या या पॉइंटला ठेवतो. प्रोट्रॅक्टरचा हा जो सेंटर पॉइंट आहे तो लाईनच्या इथे एंड पॉइंटवर बरोबर आला पाहिजे. आणि मग आपण अँगल ड्रॉ करत असतो. कितीचा अँगल ड्रॉ करायचा आहे, 50 डिग्रीचा. इथे ही बेस लाईन या ठिकाणी हे 0 डिग्री आहे. 0 डिग्री कुठे आहे, इथे या आतल्या लाईनवर, बरोबर. मग इथून आपण मेजर करणार 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री आणि इथे पहा, इथे होत आहे 50 डिग्री. मग हा अँगल ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे या ठिकाणी पेन्सिलने एक पॉइंट घेऊयात. पॉइंट घेतला. आता हा प्रोट्रॅक्टर बाजूला करूयात आणि इथे एक लाईन ड्रॉ करूयात. आता हा जो अँगल तयार झालेला आहे तो 50 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. आता या अँगलला आपल्याला नाव द्यावे लागणार. मग कशा प्रकारे नाव देणार, तर इथे आपण राईट करणार या पॉइंटला ए पॉइंट, इथे हा वर्टेक्स आहे, वर्टेक्सला बी, आणि इथे या लाईनवर या ठिकाणी आपण एक पॉइंट घेणार आणि इथे याला नाव देणार सी. या अँगलचं काय नाव झालेलं आहे, अँगल ABC. आता या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट करायचे आहे म्हणजे काय करायचे आहे, तर या अँगलला आपल्याला डिवाइड करायचे आहे. 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचे आहे. मग आपण असेच रुलर घेऊन कुठेही लाईन मारणार का, तर नाही. आता आपल्याला यूज करावं लागणार आहे कंपास. कंपासच्या मदतीने आपल्याला या अँगलला बायसेक्ट करावे लागणार आहे, म्हणजेच 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करावं लागणार आहे. चला तर मग आपण पाहूयात कशा प्रकारे या अँगलला बायसेक्ट करणार. इथे हा 50 डिग्रीचा अँगल मी पेपरवर ड्रॉ केलेला आहे. या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. मग ते कशा प्रकारे बायसेक्ट करणार, तर कंपासच्या मदतीने. काय करायचे आहे,
कंपास घ्यायचा आहे आणि त्याला थोडेसे असे ओपन करायचे आहे, थोडे एवढे अंतर घ्यायचे आहे आणि हा जो पॉईंट आहे कंपासचा तो पॉईंट वर्टेक्स बी वर आपण ठेवायचा आहे. वर्टेक्स बी वर ठेवल्यानंतर कन्व्हिनियंट थोडे अंतर घ्यायचे आहे आणि आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पाहताय, इथे आपण एक आर्क ड्रॉ करूयात. हे पहा, एक आर्क ड्रॉ केला. या आर्कच्या इथे हे जे पॉइंट्स आहेत, या पॉइंट्सला आपण नाव देऊयात. आता इथे आपण नाव देऊयात डी आणि या पॉइंटला नाव देऊयात ई. पॉइंट डी वरून आपल्याला पुन्हा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे कंपासचा हा पॉइंट डी वर ठेवणार आहोत आणि आपल्याला जेवढे अंतर कन्व्हिनियंट वाटते तेवढे अंतर घ्यायचे आहे. पण लक्षात ठेवायचे आहे की अँगलच्या बाहेर जाईल एवढं लांब इतकं नाही घ्यायचं आहे. आपला अँगलच्या आतमध्येच तो आर्क येईल असे अंतर आपल्याला या कंपासवर घ्यायचे आहे. आता पुन्हा आपण काय करणार आहोत, पॉइंट डी वर कंपासचा हा पॉइंट ठेवणार आहोत आणि एक आर्क ड्रॉ करणार आहोत. त्याचप्रमाणे अंतर न बदलता पॉइंट ई वर आपण कंपासचा पॉइंट ठेवणार आहोत आणि या बाजूने अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करणार आहोत. आता इथे एक पॉइंट आपल्याला मिळालेला आहे, हा पॉइंट. या पॉइंटला आपण नाव देऊयात पॉइंट एफ आणि रुलरच्या मदतीने किंवा स्केलच्या मदतीने आपण पॉइंट बी, वर्टेक्स बी पासून पॉइंट एफ पर्यंत एक लाईन ड्रॉ करणार आहोत. अशा प्रकारे आपण अँगल ए बी सी ला बायसेक्ट केलेले आहे. आता अँगल ए बी सी हा 50 डिग्रीचा होता, बरोबर. मग बायसेक्ट केल्यानंतरनं काय झालेले आहे मेजर ते आपण पाहूयात. आता इथे अँगल, हा जो अँगलचा पॉइंट आहे तो आपण इथे वरती राईट करूयात, पॉइंट एफ. आता आपण अँगल एफ बी सी मेजर करून पाहूयात. इथे आपण प्रोट्रॅक्टर कशा प्रकारे ठेवलेला आहे लक्षात घ्या. इथे प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट आहे, सेंटर पॉइंटवरच या लाईनचा एंड आपल्याला ठेवायचा आहे, वर्टेक्स बी ठेवायचा आहे आणि मग आपल्याला अँगल मेजर करायचे आहे. इथे 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री आणि इथे ही जी लाईन आहे थोडीशी मोठी आलेली आहे 20 डिग्री नंतर, ती आहे 25 डिग्रीची. मग अँगल एफ बी सी हा 25 डिग्रीचा आहे. आता आपण अँगल ए बी एफ किती आहे ते मेजर करूयात. त्यासाठी आपण काय करणार आहोत, वर्टेक्स बी वर प्रोट्रॅक्टरचा इथे सेंटर पॉइंट ठेवूयात आणि मेजर करूयात अँगल ए बी एफ किती डिग्रीचा होतो. इथे हा 0, 10, 20 आणि 25 पाहिलं. अशा प्रकारे आपण अँगल ए बी सी ला बायसेक्ट केलेले आहे. अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे, 50 डिग्रीचा. आणि अँगल ए बी सी ला बायसेक्ट केल्यानंतर दोन अँगल फॉर्म झालेले आहेत, अँगल ए बी एफ आणि अँगल एफ बी सी. अँगल ए बी एफ 25 डिग्रीचा झालेला आहे इथे आणि अँगल एफ बी सी 25 डिग्रीचा झालेला आहे. नेक्स्ट अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे 115 डिग्रीचा. सो त्यासाठी अँगलचा 1 आर्म म्हणजेच अँगलची बेस लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात. सो ही झाली अँगलची बेस लाईन आणि प्रोट्रॅक्टर घेऊयात. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपण 115 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो हे पहा, प्रोट्रॅक्टर अशा प्रकारे मी ठेवलेला आहे आणि पहा बरं 115 कुठे आहे. सो हे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 110च्या पुढे इथे ही थोडीशी मोठी लाईन दिसत आहे तुम्हाला, ही आहे 15ची लाईन. 115, 110 आणि 115. सो इथे आपण हा एक पॉइंट घेतलेला आहे. तो पॉइंट आता आपण जॉईंट करूयात इथे खाली. ओके. आता आपण पुन्हा एकदा चेक करूयात की आपला हा अँगल बरोबर 115 डिग्रीचा झालेला आहे की नाही. सो
अशा प्रकारे मी प्रोट्रॅक्टर इथे ठेवलेला आहे. हे पहा, आपला हा अँगल बरोबर 115 डिग्रीचा झालेला आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि हा 115. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचे आहे, तर या अँगलला नाव देऊन घ्यायचे. सो ए, वर्टेक्स बी आणि इथे हा एक पॉईंट घेऊयात सी. अँगल ABC हा झालेला आहे 115 डिग्रीचा. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी कंपास घ्यायचे आहे आणि कन्व्हिनियंट अंतर घेऊन कंपासचं जे पॉइंटेड टोक आहे हे वर्टेक्स बी वर ठेवायचे. वर्टेक्स बी वर ठेवल्यानंतर एक आर्क आपल्याला इथे दोन्ही आर्मला, अँगलच्या दोन्ही आर्मला कट करेल असा एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे नाव देऊयात ई आणि एफ. तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. इथे मी EF असं या पॉईंट्सला, हा आर्क ड्रॉ केल्यामुळे इथे जे पॉईंट्स मिळालेले आहेत त्या पॉईंट्सला नाव दिलेले आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, तर आपल्याला या पॉईंट्सवर कंपासचे टोक ठेवायचे आहे. कन्व्हिनियंट असे अंतर घ्यायचे आहे. अँगलच्या बाहेर जाणार नाही आपला बायसेक्टर, अशा प्रकारे अंतर घ्यायचे आहे. आणि इकडे एक आर्क, तसेच पॉइंट F वर कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क आहे. आता इथे आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला, त्याला नाव देऊयात H. आणि या इंटरसेक्टिंग पॉइंटमधून जाणारी एक लाईन और एक रे ड्रॉ करूयात. हे पहा, या वर्टेक्स बी पासून या इंटरसेक्टिंग पॉइंटमधून जाणारा हा एक रे आपण ड्रॉ केला. हा काय आहे रे, तर बायसेक्टर आहे. कोणाचा बायसेक्टर आहे, तर अँगल ABCचा. अँगल ABCला रे BH ने बायसेक्ट केल्यामुळे दोन अँगल्स तयार झालेले आहेत. दोन इक्वल अँगल्स तयार झालेले आहेत. कोणते, अँगल ABH अँड अँगल HBC. So here ray BH is the bisector of angle ABC. आता इथे आपल्याला 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, रुलर घेणार आहोत आणि अँगलचा वन आर्म ड्रॉ करणार आहोत. प्रोट्रॅक्टर घेणार आणि 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूयात. सेंटर पॉइंटवर रेचा एंड पॉइंट ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि 80 डिग्रीचं मार्क इथे आपण करायचे आहे. 0, 10, इथे 0 आहे की नाही, मग इथून स्टार्ट करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि इथे एक पॉइंट घ्यायचा आहे. रुलरच्या मदतीने इथे एक अँगलचा आर्म ड्रॉ करूयात. ॲरो देऊयात इथे. आता हा 80 डिग्रीचा अँगल आहे, याला नाव देऊयात A, वर्टेक्स B. इथे एक पॉइंट घेऊयात आणि इथे C नाव देऊयात. आता आपल्याला बायसेक्ट करायचे आहे या अँगलला 80 डिग्रीच्या. त्यासाठी कंपास घ्यायचा आहे. कंपासवर कन्व्हिनियंट अंतर घ्यायचे आहे. पॉइंटर वर्टेक्सवर ठेवायचा आहे. इथे पहा, वर्टेक्स B वर पॉइंट ठेवलेला आहे. आता आपण एक आर्क ड्रॉ करूयात. इथे आर्क ड्रॉ केल्यामुळे काय झालेले आहे, इथे आपल्याला आर्म AB वर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण नाव देऊयात D. आणि आर्म BC वर एक पॉइंट मिळालेला आहे, इथे नाव देऊयात E. आता काय करायचे आहे, नेक्स्ट स्टेप काय, तर पॉइंट D वर कंपास ठेवायचा आहे. एक कन्व्हिनियंट आपल्याला अंतर घ्यायचे आहे. अँगलच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि एक आर्क इथे ड्रॉ करायचा आहे. पॉइंट E वर कंपासचा पॉइंटर ठेवायचा आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता
इथे हा जो पॉइंट मिळालेला आहे या पॉइंटला आपण नाव देऊयात F, पॉइंट F. वर्टेक्स B आणि पॉइंट F ला आपण जॉईंट करूयात. आता इथे एक ॲरो देऊयात. इथे अँगल ABC किती डिग्रीचा आहे? अँगल ABC किती डिग्रीचा आहे? 80 डिग्री. आणि आपण काय केलेले आहे? अँगल ABC ला बायसेक्ट केलेले आहे. कशा पद्धतीने बायसेक्ट केले ते तुम्ही पाहिलेच. आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा अशा प्रकारे अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट केल्यामुळे काय झालेले आहे? इथे 2 अँगल्स फॉर्म झालेले आहेत. अँगल ABF आणि अँगल FBC. अँगल ABF 40 डिग्रीचा झाला आणि अँगल FBC 40 डिग्रीचा झाला. आता नेक्स्ट आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे 90 डिग्रीचा. त्यासाठी आपण काय करूयात? अँगलचा एक आर्म रुलरच्या हेल्पने ड्रॉ करून घेऊयात. प्रोट्रॅक्टर घ्यायचे आहे आणि लाईनच्या इथे एंड पॉइंटवर प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवायचे आहे अशा पद्धतीने. आणि 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल आपल्याला इथे ड्रॉ करायला सांगितलेला आहे. इथे 90 डिग्री आहे, सो इथे मार्क केला, आपण एक पॉइंट घेतला. आता आपण जॉईंट करूया दोन्ही पॉइंट्स. नाव देऊयात अँगल PQ. इथे एक पॉइंट घेऊयात R. अँगल PQR किती डिग्रीचा आपण काढलेला आहे? हा आपण काढलेला आहे 90 डिग्रीचा. म्हणजे हा राईट अँगल आपण ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला याला बायसेक्ट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागणार आहे? कंपास घ्यावा लागणार आहे आणि कंपासच्या मदतीने एक आर्क ड्रॉ करायचा आहे. वर्टेक्स Q वर मी कंपास ठेवलेला आहे आणि आता एक आर्क कंपासच्या मदतीने ड्रॉ केलेला आहे. आर्क ड्रॉ केल्यामुळे इथे आपल्याला आर्म PQ वर एक पॉइंट मिळालेला आहे आणि QR वर एक पॉइंट मिळालेला आहे. इथे या पॉइंटला नाव देऊयात S आणि या पॉइंटला नाव देऊयात T. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे? पॉइंट S वर कंपासचं पॉइंटर ठेवायचं आहे. कन्व्हिनियंट सुटेबल अंतर घ्यायचे आहे आणि हे अंतर जास्त लांब घ्यायचे नाही आहे. अँगलच्या आतमध्येच येईल इतकेच अंतर घ्यायचे आहे. एक आर्क ड्रॉ करू. इथे पॉइंट T वर आपण कंपास ठेवायचा आहे आणि एक आर्क इथे आपण ड्रॉ करायचा आहे. आता इथे आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे. या पॉइंटला आपण नाव देऊयात पॉइंट X आणि अँगलचा एक आर्म म्हणजेच बायसेक्टर आपण ड्रॉ करूयात. QX हा बायसेक्टर आहे. आता इथे आपण अँगल PQR ला बायसेक्ट केलेले आहे. बायसेक्ट केल्यामुळे 2 अँगल्स तयार झालेले आहेत. अँगल PQX आणि अँगल XQR. आता आपण मेजर करूयात. अँगल XQR मेजर करूयात. इथे पाहताय PQR 90 डिग्रीचा आहे आणि बायसेक्ट केल्यामुळे इथे काय झालेलं आहे? अँगल XQR 45 डिग्रीचा झालेला आहे. इथे पाहताय 10, 20, 30, 40 आणि हा एक आर्म आहे, बायसेक्टर आहे. कितीवर आहे तो? 45 वर आहे. आता आपण हा अँगल मेजर करूयात. अँगल PQX. त्यासाठी काय करणार आहोत? प्रोट्रॅक्टरचं सेंटर पॉइंट वर्टेक्स Q वर ठेवूयात आणि मेजर करूयात. हे पहा, इथे हा एक रे आहे आर्म अँगलचा, आर्म QX आणि इथे आर्म आहे QP. मेजर करूयात. इथे हे 0 डिग्री, 10, 20, 30, 40 आणि हा 45. अशा प्रकारे आपण अँगल PQR ला बायसेक्ट केलेली आहे. आता इथे आणखी एक गोष्ट आपण शिकूयात. टू कन्स्ट्रक्ट अन अँगल इक्वल इन मेजर टू अ गिवन अँगल युझिंग अ कंपास अँड रुलर. कंपास आणि रुलरच्या मदतीने आपल्याला काय करायचे आहे? आता इथे अँगल ABC दिलेला आहे. असाच दुसरा एक अँगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, अँगल PQR. कशा प्रकारे आपण तो कन्स्ट्रक्ट करणार?
चला आपण पाहूयात. रुलर घ्यायचा आहे. रुलरने आपण अँगलचा एक आर्म ड्रॉ करून घेऊयात. इथे हा एक आर्म आपण अँगलचा ड्रॉ केलेला आहे. याला नाव देऊयात QR. नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत, इथे या अँगलवर आपण अँगल ABC च्या वर्टेक्सवर कंपासचा पॉइंटर ठेवायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे आपल्याला रे BA वर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण D नाव देऊयात. आणि रे BC वर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण E नाव देऊयात. आता सेम तेच मेजरमेंट घ्यायचे आहे, आर्क ड्रॉ केलेले हे पहा. आणि सेम या रेवर आपल्याला त्या प्रकारे आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पॉइंट Q वर मी पॉइंट ठेवलेला आहे कंपासचा आणि आता इथे आर्क ड्रॉ केलेला आहे. इथे रे QR वर आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे, या पॉइंटला नाव देऊयात पॉइंट T. अँगल ABC च्या रे BC वर हा जो पॉइंट आहे पॉइंट E, या पॉइंटवर कंपासचा पॉइंट ठेवायचा आहे आपल्याला आणि D पर्यंत आपल्याला स्ट्रेच करायचा आहे कंपास. आणि हेच अंतर आपल्याला इकडे घ्यायचे आहे. इथे पॉइंट T वर आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पॉइंट आपल्याला मिळाला, या पॉइंटला नाव द्यायचे आहे पॉइंट S. आणि वर्टेक्स Q वरून आपल्याला एक रे अशा प्रकारे इथे ड्रॉ करायचा आहे. हे पहा, दिलेला हा जो अँगल आहे अँगल ABC, याचे मेजरमेंट आपण घेऊयात. अँगल ABC आहे 50 डिग्रीचा. 0, 10, 20, 30, 40, 50 डिग्री. अँगल PQR, इथे याला नाव देऊयात P. अँगल PQR चे मेजर आपण घेऊयात, किती डिग्रीचा आहे पाहूयात. हे पहा, अँगल PQR सुद्धा 50 डिग्रीचा आहे. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या अँगल सारखाच दुसरा अँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.